आपल्या पूर्ण डिस्ट्रीब्युटर क्षेत्रामध्ये डिस्ट्रीब्युटर्स लोकांना त्याचबरोबर फायनान्स आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करणारी आपल्याच महाराष्ट्राची एक सुंदर अशी ऑर्गनायझेशन आहे वायना. आणि त्या वायना प्रोडक्ट्स नेटवर्क्सचं या ठिकाणी आपण एक छोटंसं प्रेझेंटेशन बघणार आहोत. पण त्याआधी मला असं वाटतं की वायना नेटवर्कचे जे देशपांडे सर आहे, वायना नेटवर्कचे प्रेझेंटेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मी डायस त्यांच्याकडे देतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा वायना नेटवर्कच्या श्री देशपांडे यांच्यासाठी. नमस्कार सर्व डिस्ट्रीब्युटर्स बांधवांना. माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल जेवणाच्या पूर्वी धैर्यशील पाटील साहेबांचं प्रेझेंटेशन झालं होतं, कारण त्यांचं एक हे झालं होतं. त्याच्यात त्यांनी एक चतुश्रुती सांगितली होती तुम्हाला, 4 सूत्र सांगितलीत तुम्हाला. जर 4 सूत्र जर कोणाला आठवत असतील तर त्यातलं एक सूत्रचं सोल्युशन मी देणार आहे. त्याच्यामध्ये चार सूत्र सांगितली होती धैर्यशील पाटील साहेबांनी. जर कोणाला आठवत असतील तर प्लीज जरा म्हणजे कोणी सांगू शकलं तर बरं पडेल मला. धैर्यशील पाटील साहेबांनी 4 सूत्र सांगितली होती. येस. तर त्यांनी एक सूत्र सांगितलं होतं की क्रेडिट, मार्केट क्रेडिट. सो मार्केट क्रेडिटचं जे काय सोल्युशन आहे किंवा जे काय तुम्हाला मार्केट क्रेडिटची जी समस्या भेडसावते त्याच्यासाठी आमच्याकडे एक सोल्युशन आहे. तर त्या सोल्युशनवरती मी तुमच्याशी आता बोलणार आहे. बेसिकली आम्ही जे आहे आम्ही रिटेलरला फायनान्स करतो. म्हणजे जसं की स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय की वायनाचा एक QR कोड दिसतो, जो की आम्ही डिस्ट्रीब्युटर्स लोकांना वायनाचा QR कोड देणार आहोत. आणि वायनाच्या QR कोडला ज्यावर तुमचा डिलिव्हरी बॉय रिटेल मार्केटमध्ये घेऊन गेला, रिटेलर तो QR कोड स्कॅन करेल. रिटेलरनी QR कोड स्कॅन केला की फक्त त्याला 3 डिटेल्स भरायचे आहेत. एक तर बिल नंबर, अमाऊंट आणि जो एक OTP जनरेट होईल तो. त्याच्यानंतर आम्ही 24 आवर्समध्ये डिस्ट्रीब्युटरला पेमेंट देणार आहोत आणि आम्ही स्वतः रिटेलरला 21 दिवसाचं क्रेडिट देणार आहोत. सो हा आमचा कन्सेप्ट आहे बेसिकली. सो फक्त आम्हाला म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की पुणा डिस्ट्रीब्युटर असोसिएशननी खूप हेल्प केली आम्हाला त्या केसमध्ये. मी आनंद मुनोत पुणा डिस्ट्रीब्युटर असोसिएशन आणि पुणा अदर डिस्ट्रीब्युटर असोसिएशनची कमिटी जी आहे म्हणजे विजय शहा, संदीप जलान, त्याच्यानंतर बरेचसे जे लोक आहेत त्यांचे, या लोकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो छोटासा त्याच्यावरती, जो रिटेल कसं फायनान्सिंग वर्कआउट होतं. कस्टमर से पैसे आने में देरी पर डिस्ट्रीब्यूटर को पेमेंट है जरूरी. इस प्रॉब्लम में रिटेलर्स के साथ है वायना का एक्सटेंडेड क्रेडिट. जब डिलीवरी बॉय आपकी दुकान पर आएगा तो वो साथ में एक QR कोड भी लाएगा. उसको स्कैन करिए और अपनी पेमेंट डिटेल्स भरिए. यहाँ आपने डिटेल्स भरी, वहां वायना ने आपकी तरफ से डिस्ट्रीब्यूटर को पेमेंट करनी. और जब आपका कैश फ्लो बढ़ेगा तभी तो बिजनेस बढ़ेगा. तो हुई ना फायदे की बात. सो बेसिकली कॅश फ्लो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जो डिस्ट्रीब्युटर फेस करतो. म्हणजे त्याचं जे असतं की ज्या मार्केटमधलं येणं आणि कंपनीला देणं हे मॅच करण्यासाठी त्याला कॅश फ्लोची खूप मोठी गरज पडते. जो सोल्युशन आम्ही प्रोव्हाइड करतो तो त्याचा कॅश फ्लो मॅनेजमेंट खूप सुंदर पद्धतीने मॅनेज करू शकतो. जर रिटेलरचे पैसे जर तुम्हाला 24 आवर्समध्ये आले तर तुम्हाला मार्केट क्रेडिट कलेक्शन हा जो एक तुमचा मोठा हेडेक आहे तो तुम्हाला त्याचं सोल्युशन पूर्णपणे वे आउट होऊन जातं त्या केसमध्ये. आणि याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याचशा डिस्ट्रीब्युटर्स लोकांना असं असेल की बाबा रिटेलरनी पैसे नाही दिली तर ती लायबिलिटी कुणावरती येणार, काय येणार. तर फक्त आम्ही असोसिएशनशी याच्यासाठी टायअप करतोय की बाबा एखाद्या रिटेलरनी जर आमचे पैसे अडवले तर तुम्ही त्यांना स्टॉप सप्लाय करा. हीच फक्त आम्हाला केवळ आणि केवळ अपेक्षा डिस्ट्रीब्युटर असोसिएशन किंवा डिस्ट्रीब्युटर्स फेटर्निटीकडनं आहे. जर तुम्ही आम्हाला ही सुविधा प्रोव्हाइड करून दिली तर नक्कीच आम्ही तुम्हाला या गोष्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत करू. आम्ही ऑलरेडी पुण्यामध्ये ऑपरेशन स्टार्ट केले. जवळजवळ 200-250 रिटेलर्सना आम्ही एनरोल केले. 70 डिस्ट्रीब्युटर्स पुण्यामध्ये आमच्या अंडरमध्ये आलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ही गोष्ट वर्कआउट होतीये. सर मी आता प्रफुल्ल सरांशी पण असोसिएशनमध्ये आहे तर त्यांच्याशी पण आमचं बोलणं चाललंय. आमचं औरंगाबाद डिस्ट्रीब्युटर असोसिएशनशी बोलणं चाललंय. आमचं अहमदनगर असोसिएशनशी बोलणं चाललंय. तर प्रत्येक असोसिएशननी जर आम्हाला हेल्प केली तर डेफिनेटली आपण या गोष्टीला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने घेऊन जाऊ. यामध्ये 2 बेनिफिट आहेत. एक तर तुमचं मार्केट क्रेडिटची तुम्हाला काळजी राहत नाही
तुमचं बँकिंग खूप सोपं होऊन जातं. म्हणजे बँकिंग जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये चेक बाउन्सिंग चार्जेस हे खूप मोठा इश्यू आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये. आणि जसं जयश्री साहेबांनी सांगितलं की जर चेक बंद झाले तर काय, सर दिस इज द सोल्युशन. जर चेक बंद झाले तर तुम्ही QR कोड स्कॅन करून, म्हणजे जर अशी फॅसिलिटी असेल तुमच्याकडं तर तुम्हाला उद्या भीती नाही की समजा चेक जर बंद झाले, उद्या गव्हर्नमेंटने उतरून जर चेक बंद केले तर काय करायचं. तर हे त्याचं सोल्युशन आहे त्या केसमध्ये. तो ही एक फॅसिलिटी आहे. दुसरी गोष्ट जी आहे ते एक आमच्याकडं हायलोबेस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. से कुणीतरी मी नाव नाही म्हणत मला त्यांचं, पण डिस्ट्रीब्युटरनी टेक्नोसॉवी व्हायला पाहिजे, ऑटोमेटेड व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डिस्ट्रीब्युटरनी अग्रेसर व्हायला पाहिजे, नक्कीच व्हायला पाहिजे त्या केसमध्ये डिस्ट्रीब्युटरनी. तर त्याच्यासाठी आमच्याकडं हायलोबेसचं एक सॉफ्टवेअर आहे. हायलोबेस तुम्हाला काय देतं तर इट्स अ मोबाईल ॲप. बेसिकली डिस्ट्रीब्युटरला कधीच कळत नाही की माझे मार्केटमध्ये पैसे किती आहेत, मला किती पैसे द्यायचे. तर हे एक असं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलवर कळू शकेल की बाबा माझे मार्केट आउटस्टँडिंग किती आहे आणि मला पेमेंट किती करायचे कंपनीला. हे तुमच्या टॅली आणि तुमचं जे सॉफ्टवेअर असेल, कुठल्याही कंपनीचं सॉफ्टवेअर असेल, त्याच्यामधला हा इंटरफेस आहे. बरं, ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय करू शकता. तर तुम्ही कलेक्शन, तुमचा एक मोठा पार्ट आहे जो हेडेक आहे. तुम्ही रिटेलरला कलेक्शन लिंक पाठवून त्याच्याकडनं पेमेंट मागून घेऊ शकता. दुसरं, तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमची इनव्हॉइस, व्हॉट्सअप ईमेल मेसेजवरती तुम्ही तुमचे इनव्हॉइसेस पाठवू शकता. तिसरं, तुम्ही पेमेंट रिमाइंडर सेट करू शकता. सपोज एखाद्या रिटेलरला तुम्ही जर 15 दिवसाचं क्रेडिट देत असाल तर तुम्ही रिमाइंडर सेट केलं 15 दिवसाचं, तर रिटेलरला ऑटोमॅटिकली मेसेज येईल 15 दिवसांनी की बाबा या डिस्ट्रीब्युटरचं पेमेंट पेंडिंग आहे. आणि बेसिकली इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तुम्ही बेसिकली तुम्ही एका जागेवरती बसून तुमचं कलेक्शन मॅनेज करू शकता या गोष्टीमध्ये. सो हे खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये ऑटोमेटेड इनव्हॉइस रिमाइंडर, डिजिटल पेमेंट कलेक्शन, क्विकली सेटलमेंट, ऑटो रिकन्सिलेशन पण आहे. म्हणजे जर एखाद्या रिटेलरने तुम्हाला पार्टली पेमेंट केलं आणि बाकीचं पेमेंट तो नंतर करतो म्हणला तरी पण ही पण फॅसिलिटी याच्यामध्ये आहे. बेसिकली ही तुम्ही पार्टली पेमेंट जरी घेतलं रिटेलरचं आणि बाकीचं जो म्हणलं की नाही मी 8 दिवसांनी परत देतो, तर तुम्ही परत त्याचा रिमाइंडर सेट करू शकता किंवा 8 दिवसांनी हा पेमेंट परत देणार आहे, तर याचं पेमेंट रिमाइंडर 8 दिवसांनी त्याला गेलं पाहिजे त्या केसमध्ये. सो ही एक खूप चांगली फॅसिलिटी आम्ही देऊ शकतो. पेएबल आणि रिसिवेबल दोन्ही. म्हणजे जर तुम्हाला कुठल्या कंपनीला RTGS करायचं असेल तर तुम्हाला जनरली तुम्ही आता नेट बँकिंग यूज करता तर तुम्हाला त्याचा युजर ID पासवर्ड टाकून तुम्हाला RTGS करावं लागतं. पण तुम्ही कुठेतरी मार्केटमध्ये जा, हे ॲप यूज करून तुम्ही तुमचे पेएबल्स पण देऊ शकता ह्या केसमध्ये. रिसिवेबल मॅनेज करतं तुमचं, पेएबल मॅनेज करतं तुमचं हे सॉफ्टवेअर. बेसिकली आम्ही आता VTAP मधनं क्रेडिट पण, तुमचं क्रेडिट सोल्युशन पण तुम्हाला देतो त्या केसमध्ये. आणि सेटलमेंट इन्स्टंट आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठलीही तुमची दुसरी बँक वापरायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आम्ही सेटलमेंट देतोय. रिटेलर क्रेडिट फॅसिलिटीसाठी पण तुम्हाला कुठलीही बँक वापरायची गरज नाही. आम्ही तुमच्या बँकेमध्ये आम्ही तुम्हाला सेटलमेंट देऊ त्या केसमध्ये. सो तिसरं सोल्युशन जे आहे दॅट इज डेफिनेटली डिस्ट्रीब्युटरला जसं सेकंडरीची गरज असते पेमेंट रिसिव्ह, जशी प्रायमरीची पण गरज असते. सो प्रायमरी फंडिंग पण आम्ही करतोय त्या केसमध्ये. बेसिकली तो आम्ही डिस्ट्रीब्युटरला कंपनीचे पेमेंट करण्यासाठी पण फायनान्स करतो आहोत त्या केसमध्ये. हर्षिता, हां. सो गेट युअर वर्किंग कॅपिटल अँड क्रेडिट सप्लायर पेमेंट्स. वी पे नाउ यू पे लेटर. मतलब हम लोग पहले पेमेंट करेंगे आपका, आप हमको बाद में पेमेंट दे दो. सो आता बऱ्याचशा कंपन्या ॲडव्हान्सवरती झालेल्या आहेत. त्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही कंपन्यांना पेमेंट करू शकता. त्याच्यावरती आम्ही तुम्हाला तुमच्या फॅसिलिटीप्रमाणे किती दिवसाचं क्रेडिट पाहिजे त्या दिवसाचं आम्ही तुम्हाला क्रेडिट प्रोव्हाइड करू शकतो त्या केसमध्ये. सो एक्सटेंडेड क्रेडिट डेज, म्हणजे कुणाला समजा कंपनीकडनं क्रेडिट जरी असेल तर त्या क्रेडिट डेजमध्ये आम्ही आमचे क्रेडिट डेट ॲज कडून पण तुम्हाला पेमेंट करू शकतो त्या केसमध्ये. आणि दिस इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस आहे. कोलॅटरल नाही आहे याच्यामध्ये कुठलंही. ट्रान्झॅक्शन कॉस्ट खूप लो ठेवली आम्ही त्याच्यामध्ये, कारण का आम्ही असोसिएशनशी टायअप केलंय सगळं. सुपर फास्ट डिस्बर्समेंट आहे, फ्लेक्झिबल शॉर्ट टर्म क्रेडिट आहे, हिडन चार्जेस काही नाही आहे त्याच्यामध्ये. लो इन्व्हेस्टमेंट इन परचेस, कंटिन्युअस कॅश रोलिंग आहे. मी तुम्हाला आमचे एक कस्टमरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो याच्यामध्ये, जे की आमची फॅसिलिटी यूज करतात. तुमच्यापैकीच एक जण आहेत, तर प्लीज हर्षिता.
मैं वायाना का वी टाइप यूज करती हूँ। 21 डेज वाला साइकिल मेरा सैंक्शन है। आपके इसमें ये फायदा है कि मैं शॉर्ट टर्म में अपना पेमेंट ले रही हूँ और मुझे 15 डेज बाद वापस रोलिंग करने को मिलता है। तो करीबन 40% इन्वेस्टमेंट कम हो गया, तो मुझे रेट ऑफ इंटरेस्ट भी कम लगता है। थोड़ा थोड़ा अमाउंट भी यूज करने को मिलता है। अगर बल्क में यूज करना है तो वो भी मैं कर सकती हूँ। मैं सिर्फ एक बार यूज कर रही हूँ मंथ में, तो मुझे उतना ही उसका इंटरेस्ट देना पड़ेगा। नेक्स्ट साइकिल का जरूरी नहीं मुझे इंटरेस्ट देना पड़ेगा। मैं वायाना का मैं मेरा पूरा बिजनेस गयाना से चालू कर दूं, ताकि मुझे अब एडवांस दे के माल मंगाने की जरूरत नहीं है। कोविड में तो आपको पता ही है कि उस वक्त सारा हिंदुस्तान बंद था, तो उस वक्त पर हमारी नहीं, यानी एफएमसीजी वाले आज भी सर्विस दे रहे थे। उस वक्त हम लोगों को बाहर जाना नहीं हो रहा था, हम बैंक नहीं जा पा रहे थे, हम कैश भी नहीं भर पा रहे थे। उस वक्त मुझे गयाना ने सपोर्ट किया कि अब मैं मेरा पूरा बिजनेस गयाना से चालू कर दूं, ताकि मुझे अब एडवांस दे के माल मंगाने की जरूरत नहीं है। मैं गयाना के थ्रू पेमेंट कर दूं, मुझे माल आ जाए, मैं माल बेच लूं और बेचने के बाद अब पैसा बैंक में भर दूं। इसमें मुझे जो भी चार्जेस लगते थे वो बहुत नॉमिनल चार्जेस है। और मैंने गयाना के साथ अभी करीब 3 महीने से काम किया है और मैंने देखा है उन्होंने एक पैसा भी कमिटमेंट के ऊपर एक्स्ट्रा, जैसे बैंक लगाती है कुछ भी चार्जेस, स्टेटमेंट चार्जेस, कैश चार्जेस और जीएसटी चार्जेस, ऐसा कुछ भी उन्होंने एक्स्ट्रा नहीं लगाया। और मैं आने वाला अगली जो बिजनेस है अगले साल का, वो भी पूरा गयाना के थ्रू अभी भी करना चाह रहा हूँ। सो ये 3 फैसिलिटीज हमारे पास में है। एक तो आपका रिटेल फाइनेंसिंग, मैंने आपको एक जो कलेक्शन रिमाइंडर और वो चीज़ सॉफ्टवेयर जो बोला वो है, और तीसरी चीज़ है प्राइमरी फाइनेंसिंग। हम लोग इसमें बहुत सिंपली प्रोसेस कर रहे हैं, इसमें ज़्यादा कुछ भी हेडेक नहीं है। हम लोग आपसे केवाईसी लेते हैं, 1 साल का बैंक स्टेटमेंट लेते हैं, आपका जीएसटी रिटर्न डाउनलोड करके लेते हैं और उस बेसिस पे आपको हम लोग लिमिट सैंक्शन करके देते हैं और उसी बेसिस पे हम लोग प्रोसेस करते हैं। बाकी कुछ भी हैजल फ्री प्रोसेस नहीं, एक्स्ट्रा हिडन चार्जेस कुछ भी नहीं है इसमें। आप हमारा स्टॉल भी है 18 नंबर का, आप उसके ऊपर विजिट करके और भी इंक्वायरी कर सकते हो। थैंक यू वेरी मच, थैंक यू।